नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राजेश स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव गेट सेट फ्लावर. मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 चे गेल्या वेळेस आपण पीक विम्याची तक्रार टाकायला सांगितली. त्या पद्धतीने मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी तक्रार टाकली आणि अनेक शेतकऱ्याला पीक विमाही जमा झाला. त्याच पद्धतीने मित्रांनो पीक विमा खरीप पीक विमा 2024 या वर्षी आपण ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही तक्रार टाकू शकता याच्या संदर्भात आपण आज सविस्तर व्हिडिओ घेऊन आलात. जर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर येणारे सर्व शेतकरी बांधव तसेच विद्यार्थी मित्रांचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर मिळून जातील. तर मित्रांनो सुरू करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 अंतर्गत तुम्हाला तक्रार करण्यासाठी प्ले स्टोरवरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री फसल विमा योजनाचे असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये मित्रांनो 3 नंबरचा ऑप्शन आहे कंटिन्यू विथ लॉग इन. या बटनावर तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या 3 नंबरच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून येईल. तर मित्रांनो, असा इंटरफेस दिसून आल्यानंतर तुमच्यासमोर 3 नंबरला क्रॉप लॉस असं लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्रॉप लॉस याच्यावर क्लिक केल्यानंतर ते तुमच्यासमोर 2 ऑप्शन येतात, क्रॉप लॉस इंटिमेशन, क्रॉप लॉस स्टेटस. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही क्रॉप लॉस इंटिमेशन याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्रॉप लॉस इंटिमेशन केल्यानंतर तुमच्यासमोर मोबाईल नंबर टाका असे तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्ही तिथे OTP जनरेट होईल. तर तो मित्रांनो 6 अंकी OTP येथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, 6 अंकी OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून येईल, सीझन, इयर, स्कीम आणि स्टेट. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सीझनवर क्लिक करायचं आहे आणि खरीप निवडायचं आहे. मित्रांनो, खरीप निवडल्यानंतर तुम्हाला इयर 2024 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना या स्कीमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जो स्टेट आहे ते स्टेट तुम्हाला मित्रांनो निवडून घ्यायचं आहे. मित्रांनो, स्टेट निवडून घेतल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. तुम्ही जेथून फॉर्म भरला आहे तेथे क्लिक करायचं. यामध्ये आपण CSA भरलेला आहे. त्यानंतर तुम्हाला विचारत आहे तुमच्याकडे ॲप्लिकेशन पॉलिसी आहे का. तर मित्रांनो, तुमच्याकडे जे पॉलिसी नंबर आहे, पीक विम्याच्या वर ॲप्लिकेशन नंबर असतो किंवा पॉलिसी नंबर किंवा रिसिप्ट नंबर, तर त्याच्या मित्रांनो क्लिक करून जो नंबर तुम्हाला दिला आहे तो नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही येथे तुमचा पॉलिसी नंबर टाईप करून घ्यायचा आहे. मित्रांनो, पॉलिसी नंबर टाईप करून झाल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस निर्माण होईल. तर मित्रांनो, पॉलिसी नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे डन ऑप्शन दिलेला आहे. तर या डन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, डन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं दिसेल. तर यामध्ये मित्रांनो पॉलिसी नंबर तुमचा बरोबर असेल तर पुढे एक बॉक्स येईल. तर मित्रांनो, त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बॉक्सवर क्लिक केल्यास तर संपूर्ण माहिती त्या शेतकऱ्याची येईल. त्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करून ह्या बॉक्सवर पहिला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो टाईप ऑफ इन्सिडन्स. तर मित्रांनो, लॉस कसा झाला आहे, तर आपल्या इथे जास्त पाऊस झाला असेल तर डिफॉल्ट रेनफॉल करायचा आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं किती तारीख टाकायची आहे. तर मित्रांनो, लॉस झालेली तारीख ही मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस क्रॉप लॉसची तक्रार देणार आहात त्याच्या फक्त आणि फक्त 48 तासाच्या आतली द्यायची आहे. समजा तुम्ही जर काल तक्रार काल पाऊस पडला असेल तर पाऊस पडल्यानंतर 48 तासाच्या आत तुम्हाला तक्रार करायची आहे. तर या मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही कालची तारीख टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही मित्रांनो तारीख टाकून घ्यायची आहे. मित्रांनो, तारीख टाकून झाल्यानंतर स्टँडिंग क्रॉप होतं म्हणून दाखवायचं आहे. तुमचं किती % नुकसान झालं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि येथे तुमचं रिमार्क द्यायचं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही ऑल क्रॉप लॉस असंही लिहिलं तर चालतं आहे. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला खाली एक फोटो अपलोड करायचा आहे. मित्रांनो, फोटो अपलोड करताना तुम्ही जेथे तुमचं पाणी साचलं आहे किंवा जेथे का लॉस झाला आहे ते तुम्ही मित्रांनो तिथं लाईव्ह जाऊन तुम्ही फोटो काढायचा आहे आणि तो इथे अपलोड करायचा आहे. मित्रांनो, अपलोड केल्यानंतर खाली व्हिडिओही दिला आहे, तुम्ही व्हिडिओ टाकू शकता आणि एकदम शेवटला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट ID निर्माण होईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या सोप्या पद्धतीने तुम्ही पीक विम्याची तक्रार करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि हा मित्रांनो, तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.